तर आतापर्यंत अनेक गद्दार आमच्यातून निघून गेल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। तुमच्यासारखे कडवट शिवसैनिक सोबत असेपर्यंत सेना संपणार नाही। फुटीर खासदारांच्या मतदारसंघातील दौऱ्याच्या आधी ठाकरेंनी हा हल्लाबोल केलेला आहे। शिवसेना संपून जाईल, पण अशा अनेक गद्दार आमच्याकडे निघून गेले तरी तुमच्यासारखे कट्टर कडवट निष्ठावंत शिवसैनिक माझ्यासोबत आहेत। तोपर्यंत शिवसेना कोणाच्या किती पिढ्या उतरल्या तरी संपून शकणार नाही, संपू शकत नाही। तर जे बाटगे होते ते गेले, निष्ठावंत ठाकरेंसोबतच आहेत असं विनायक राऊत यांनी बोलून दाखवलंय। ठाकरेंना दौरा करून काहीही उपयोग होणार नाही असा पलटवार पंकज भोयर यांनी केलेला आहे। नागपूर पासून ते इथपर्यंत पहिलाच दिवस आहे। उद्धवजी आदित्यजींच्या स्वागतासाठी अफाट भगवा महासागर जो उसळलेला आहे, त्यामुळे जे बाडगे होते ते गेले, पण निष्ठावंत जे आहेत ते कायम राहिले ही संख्या दाखवून देते। आणि हीच नवीन चेतना पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा फडकवणार। देशातल्या जनतेला फक्त विकासाचं राजकारण हवं, त्याच्यामुळे अशा पद्धतीनं जर का वेगळ्या पक्षातले विरोधी पक्षातले लोकप्रतिनिधी स्वतःच्या मतदारसंघातला विकास होण्याकरिता जर का भारतीय जनता पार्टीमध्ये किंवा महायुतीमध्ये समाविष्ट होत असेल तर याची पोटदुखी कोणालाही त्या ठिकाणी होऊ नये। शेवटी प्रत्येक लोकप्रतिनिधीला आपल्या मतदारसंघाचा, आपल्या मतदारसंघामध्ये राहणाऱ्या जनतेचा विकास हवा असतो। याच्याच करिता अनेक लोकप्रतिनिधी यांनी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीमध्ये त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। अशा पद्धतीचे दौरे काढून काही उपयोग त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंना होणार नाही। तर पुढील महिन्यामध्ये नागपूरमध्ये शिवसैनिकांचा मेळावा घेणार असं ठाकरेंनी स्पष्ट केलंय। आम्ही ज्या मैदानात उभे राहतो ते मैदान ओसंडून वाहतं असंही ठाकरे म्हणतायत। आपण काही वर्षांपूर्वी कस्तुरचंद पार्कला सभा घेतली होती आणि कस्तुरचंद पार्क ओसंडून वाहत होते। या अधिकाऱ्यांनी मला सांगितलं होतं की तुमचं मैदान चुकलंय, म्हणजे आमचं मैदान कधीच चुकत नाही। आम्ही ज्या मैदानात उभं राहतो ते मैदान ओसंडून वाहतं। आता मला कल्पना नाही की तेवढं मोठं मैदान नागपूरमध्ये ह्या सरकारने शिल्लक ठेवले की नाही, पण जर का शिल्लक ठेवलं असेल तर मी त्या मैदानात येणार आणि त्या मैदानामध्ये पुन्हा एकदा त्या सभेची आठवण होईल अशी प्रचंड जाहीर सभा आपण येत्या काही दिवसात घेऊ। पाऊस सुरू होतो मला कल्पना आहे, पण पुढच्या महिन्यामध्ये किंवा किशोर सतीश तुम्ही ठरवा वेळ, मी येतो आणि शिवसैनिकांचा एक प्रचंड मेळावा आपण घेऊया। पुढील महिन्यामध्ये आपण मेळावा घेणार, आम्ही ज्या मैदानात उभे राहतो ते मैदान ओसंडून वाहतं असं ठाकरेंनी म्हटलंय। पुढील महिन्यात नागपूरमध्ये शिवसैनिकांचा मेळावा घेणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे। दौऱ्याला सुरुवात होण्याआधी यावेळी